त्यानंतर सेकंड आहे ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस. ओके, सेकंड फॅक्टर किंवा सेकंड पॅरामीटर आपण काय कन्सिडर करतो आहोत, ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस. तर आपल्याला बघायचं आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये याचा आपल्याला कसा ट्रेंड मिळतो. जर आपण पिरियडच्या अलॉंग गेलो तर ॲटॉमिक रेडियस कशी चेंज होणार आहे किंवा त्यामध्ये काय पॅटर्न आहे, आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग गेलो तर त्यामध्ये काय पॅटर्न असणार आहे. ठीक आहे, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, ज्याला आपण बोलू शकतो की ॲटॉमिक रेडियस की जी ॲटॉमिक साईज सुद्धा डिफाईन करतो. साईज ऑफ ॲटॉमिक रेडियस, ज्यावेळेस आपण रेडियस बोलतो, सर्कलची रेडियस म्हणजे काय, आपण काय कन्सिडर करतो, सर्कलचा सेंटर आणि जे सर्कम्फरन्स असणार आहे त्यावरचा कोणताही एक पॉईंट यामध्ये असणार जे डिस्टन्स असतं याला आपण काय बोलतो, ॲटॉमिक याला आपण बोलतो रेडियस. त्याच पद्धतीने ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असणार आहे, ॲटमची रेडियस म्हणजे काय, ॲटमचा सेंटर की जो आपण न्यूक्लियस कन्सिडर करतो. सो ह्या न्यूक्लियसचं जी आउटरमोस्ट शेल असणार आहे न्यूक्लियस आणि ही जी आउटरमोस्ट शेल आहे यामध्ये असणार हे जे डिस्टन्स असते ह्या डिस्टन्सला आपण बोलतो ॲटॉमिक रेडियस. या डिस्टन्सला आपण काय बोलतो, ॲटॉमिक रेडियस. ॲटम एवढा लहान आहे त्यामुळे ॲटॉमिक रेडियस सुद्धा खूप लहान व्हॅल्यूची असणार आहे आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस मेजर करण्यासाठी जे युनिट यूज केलं जातं त्याला बोलतात PM, दॅट इज पिकोमीटर. पिकोमीटर, एक पिकोमीटर रिलेशन असतं 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ठीक आहे, 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. आता आपल्याला काय बघायचं आहे, पिरियॉडिक ट्रेंड बघायचा आहे. जर आपण पिरियॉडिक टेबल रेफर केला तर या पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस बद्दल आपल्याला काय ट्रेंड मिळतो ते डिस्कस करायचं आहे. अगेन इथे सुद्धा आपण 2 केसेस कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट, जर आपण पिरियडच्या अलॉंग मूव्ह झालं तर ॲटॉमिक रेडियसमध्ये काय चेंज होत आहे किंवा काय पॅटर्न मिळत आहे, आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग मूव्ह झालो तर हा ट्रेंड काय असणार आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यासाठी मी पिरियॉडिक टेबलचा एवढा पार्ट रेफर केलेला आहे की ज्यामध्ये फर्स्ट 20 एलिमेंट की जे आपल्याला माहिती आहे ते घेतले आहे जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. सो फर्स्ट केस आपण कन्सिडर करूया, अलॉंग ट्रेंड अक्रॉस अ पिरियडच्या अक्रॉस ॲटॉमिक साईज सोबत काय घडतं. पिरियडच्या अक्रॉस म्हणजे हॉरिझॉन्टली, लेट्स से जर मी थर्ड पिरियड कन्सिडर केला तर जसं जसं मी लेफ्ट टू राईट मूव्ह होते अलॉंग दिस पिरियड तर हे जे सगळे एलिमेंट्स आहे याच्या ॲटॉमिक रेडियसमध्ये काय पॅटर्न मला मिळतो ते आपल्याला बघायचं आहे. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे म्हणजे एलिमेंट कशाच्या अकॉर्डिंग अरेंज केलेलं आहे, ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग अरेंज केलेलं आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स. बरोबर, आपल्याला माहिती आहे की सोडियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ॲटॉमिक नंबर 1ने इन्क्रीज होत आहे. 1ने इन्क्रीज होत आहे म्हणजेच काय बघा, जसं लेफ्ट टू राईट जर आपण गेलो, फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे म्हणजे झेडची व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीज होत आहे. प्रोटॉन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा इन्क्रीज होत आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपल्याला माहिती आहे की जर मी न्यूट्रल ॲटम कन्सिडर केला तर न्यूट्रल ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सारखे असतात. त्यामुळे लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे. ऍट द सेम टाइम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा इन्क्रीज होणार आहे, जे आपण इथे क्लिअरली बघू शकतो. इथे आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, इथे 2 झालं, इथे 3 झालं, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा इथे काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. बट हे जे इलेक्ट्रॉन ऍड होत आहे प्रत्येक ठिकाणी हे इलेक्ट्रॉन सेम शेलमध्ये ऍड होत आहे. सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा के, एल आणि एम शेल होती. एम शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता. मॅग्नेशियम एम शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. अल्युमिनियम एम शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच काय, सेम शेलमध्ये न्यू इलेक्ट्रॉन ऍड होत आहे. त्यामुळे आता काय होतं, लेफ्ट टू राईट पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होत आहे. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत आहे त्यामुळे काय होणार, हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉनला अजून जास्त पॉवरने आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहे, निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे. लेफ्ट टू राईट जसं जसं आपण मूव्ह होऊ तसं तसं हे अट्रॅक्शन अजून वाढणार आहे. लेफ्ट टू राईट हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला अजून जास्त पॉवरने आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे आपण असं बोलू शकतो की ही जी साईज आहे ही साईज श्रिंक होणार आहे, किंवा आपण असं बोलू शकतो की साईज कमी होणार आहे. म्हणजेच काय, ॲटॉमिक रेडियस फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होत चालते. लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज इज ऑलवेज डिक्रीजेस. ठीक आहे, क्लिअर आहे. सो हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पिरियडिक ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज बद्दल आपण काय बोलू शकतो, इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कीप्स ऑन डिक्रीजिंग. सो trend across period from left to right, atomic size decreases. Why? Because atomic number increases, that is nuclear charge increases. Positive charge increase होता है म्हणजे काय आपण असं बोलू शकतो, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होता है. इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन द सेम शेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा इन्क्रीज होता है बट ते सेम शेल मध्ये ऍड होत आहे. सो देयर इज स्ट्रॉंगर पुल ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड द न्यूक्लियस. त्यामुळे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं हे अट्रॅक्शन किंवा पुल स्ट्रॉंग होणार आहे अँड हेन्स ॲटम बिकम स्मॉलर, आणि त्यामुळे ॲटमची साईज होते कमी. फॉर एक्झाम्पल काही एलिमेंट्स कन्सिडर केलेले आहे, लिथियम, त्यानंतर बोरॉन, कार्बन अँड ऑक्सिजन. लिथियम
बोरॉन, कार्बन अँड ऑक्सिजन एका पिरियडमध्ये असणारे एलिमेंट्स कन्सिडर केलेले आहे. त्याचे ॲटॉमिक साइजेस मेन्शन केलेले आहे. लिथियमची ॲटॉमिक साइज असते 152, त्यानंतर बोरॉनची आहे 88, कार्बनचे आहे 77, ऑक्सिजनचे आहे 66. हे सगळे एलिमेंट लेफ्ट टू राईट कन्सिडर केलेले आहे अलॉंग द सेम पिरियड. लेफ्ट टू राईट आपण जसं जसं जात आहोत तशी तशी ही जी साईज आहे ही साईज आपल्याला रिड्यूस होताना किंवा डिक्रीज होताना दिसते. ठीक आहे, सिंपल आहे. आता आपण बघणार आहोत की जर आपण जर आपण ग्रुपच्या अक्रॉस गेलो तर ग्रुपच्या अक्रॉस किंवा डाऊन द ग्रुप काय पॅटर्न आपल्याला मिळतो. सो ॲटॉमिक साईज ट्रेंड डाऊन अ ग्रुप म्हणजेच काय, टॉप टू बॉटमचा आपण विचार केला तर टॉप टू बॉटम साईज मध्ये काय चेंज होतं ते आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जातो म्हणजे ग्रुपच्या अलॉंग जातो त्यावेळेस ही जी ॲटॉमिक साईज आहे ही ॲटॉमिक साईज होते इन्क्रीज. ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज. लेफ्ट टू राईट जात आहोत ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. टॉप टू बॉटम जात आहोत त्याच्या ऑपोजिट म्हणजेच काय, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार आहे. का होणार आहे, कारण अगदी सिंपल आहे बघा. जर आपण एक कोणता तरी ग्रुप कन्सिडर केला, हा ग्रुप कन्सिडर केला, इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन आहे. काय ऑब्झर्व होत आहे, अलॉंग अ ग्रुप नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत आहे. इथे 2 शेल होत आहे, इथे 3 शेल होत आहे, इथे 4 शेल झालेला आहे. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असेल, न्यूक्लियस आणि जे आउटर मोस्ट शेल आहे याच्यामध्ये असणारा डिस्टन्स याला आपण बोलतो ॲटॉमिक रेडियस. एक एक शेल ऍड होत आहे. बेरिलियम अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर मॅग्नेशियम हे डिस्टन्स असणार आहे, यासाठी ॲटॉमिक रेडियस ही असणार आहे. नंतर ॲटॉमिक रेडियस ही असणार आहे. अजून एक जर शेल मी ऍड केली, अजून एक शेल जर मी ऍड केली, रेडियस ही असणार आहे. म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं एक एक शेल ऍड होत आहे. म्हणजेच काय, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल यामध्ये असणार डिस्टन्स इन्क्रीज होत आहे. हे डिस्टन्स म्हणजेच काय, ॲटॉमिक रेडियस असते आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साईज इथे इन्क्रीज होत आहे. सो trend down a group, atomic size increases. Each next element has extra shell, बरोबर. So more shells, electrons are farther from the nucleus. Number of shells जितके जास्त तेवढे डिस्टन्स वाढणार आहे. Hence larger is the atom. Therefore, in spite of increased nuclear charge, जरी बघा जसं जसं आपण खाली जातो न्यूक्लिअर चार्ज सुद्धा इन्क्रीज होत आहे, बट नवीन शेल ऍड होत आहे त्यामुळे हे डिस्टन्स इन्क्रीज होत आहे आणि म्हणून डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल लिथियम, त्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम एकाच ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्स आपण कन्सिडर केले, याची साईज इन्क्रीज होताना दिसत आहे. 150 याची लिथियमची ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज आहे 152 पिकोमीटर, सोडियमची 186 आणि पोटॅशियमचे 231. म्हणजेच काय, साईज इन्क्रीज होताना दिसते. सो कन्क्लुजन काय आहे, जर आपण ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियसचा विचार केला त्याचा पिरियडिक ट्रेंड आपल्याला काय मिळतो. जर आपण एकाच पिरियडच्या अलॉंग गेलो, एकाच पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स आपण कन्सिडर केले फ्रॉम लेफ्ट टू राईट, ही जी ॲटॉमिक साईज आहे ही ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. ठीक आहे, ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. आणि जर आपण खाली आलो म्हणजे अलॉंग द ग्रुप गेलं, टॉप टू बॉटम जर आपण गेलं तर त्या केसमध्ये ॲटॉमिक साईज ही इन्क्रीज होताना दिसते. या दोघांची रिझन आपल्याला माहिती पाहिजे. रिझन जर माहिती असेल तर आपण इझिली लक्षात ठेवू शकतो की लेफ्ट टू राईट जर आपण गेलो न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होतो, त्यामुळे न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला अजून जास्त पॉवरने आपल्याकडे अट्रॅक्ट करेल, त्यामुळे साईज श्रिंक होणार असं आपण बोलू शकतो. आणि म्हणून फ्रॉम लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज होते. टॉप टू बॉटम एक एक शेल ऍड होत आहे, एक एक शेल ऍड होत आहे आणि म्हणून हे डिस्टन्स वाढत आहे. याचाच अर्थ काय, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते.